आज्ञाचक्रातनं दत्तगुरु माऊलींना बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. डोकं टेकवून त्यांना मनापासून नमस्कार. सगळे रेखीचे ग्रँड मास्टर डॉक्टर मिकाव सुई वासंतीताई, सगळे मास्टर्स यांचे खूप आभार. सावकाश दोन्ही हात एकमेकांवर चोळून मणिपूर चक्रावर ठेवायचे. अग्नितत्व, सूर्यतत्व, पिंगळा नाडी ज्याद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे, त्या अग्नितत्वाचे, सूर्यतत्वाचे, सूर्यनारायणांचे खूप आभार मानायचे. कल्पना करायची आहे पिवळ्या रंगामधली ऊर्जा प्रत्येक श्वासासोबत आतमध्ये येतेय. मणिपूर चक्रावर ही ऊर्जा बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. खोल श्वास घ्यायचा आहे, श्वासाला रोखून ठेवायचे आणि श्वास सोडत रमचं उच्चारण करायचे. रम. 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 प्रत्येक अवयवामध्ये अग्नितत्व एकदम उत्तमरित्या काम करत आहे. प्रत्येक अवयवाचे खूप आभार मानायचे. स्वाधिष्ठान चक्रावर दोन्ही हात ठेवायचे. श्वास रोखून रमचं उच्चारण करायचे. रम. 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 स्वाधिष्ठान चक्रामधला प्रत्येक अवयव शरीर शुद्धीकरणाचे काम अगदी व्यवस्थित करत आहे. जलतत्वाद्वारे खूप आभार मानायचे. प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे रमद्वारे. रम. 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 आरोग्याची देवता श्री सूर्यनारायण यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे. अग्नितत्वाद्वारे शरीरातला प्रत्येक अवयव व्यवस्थित काम करत आहे. अग्नितत्वाद्वारे सगळी सजीव सृष्टी अगदी व्यवस्थित काम करत आहे. आज्ञाचक्रामधनं सूर्यग्रहाला बघण्याचा प्रयत्न करा.
या आयुष्यामध्ये आपल्याला मिळणारे यश, कीर्ती, समाधान, ऐश्वर हे सूर्य तत्वाशी संबंधित. प्रत्येक क्षणाला या सूर्य तत्वाचे आभार मानायचे. बघा, अर्धे अधिक आजार हे फक्त सूर्य तत्व, अग्नी तत्व न सांभाळल्यामुळे होतात. आपण आपल्या अग्नी तत्वाची खूप काळजी घेत आहोत. सूर्यनारायणांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. या आरोग्याच्या देवतेला मनापासून नमस्कार. सूर्यनारायणांच्या कृपेमुळे आपल्याला ह्या आयुष्यामध्ये भरभरून यश, कीर्ती, समाधान मिळत आहे. खूप आभार मानायचे अग्नी तत्वाचे. अग्नी तत्वाद्वारे आपला अन्नमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे. आपण अतिशय विचारपूर्वक अन्न ग्रहण करत आहोत. स्वाधिष्ठान चक्र विविध कला गुणांशी संबंधित. आपल्यामध्ये असलेल्या विविध कला गुणांना वाव मिळत आहे. वैश्विक शक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे. स्वाधिष्ठान चक्रामधला प्रत्येक अवयव, प्रत्येकामधील अग्नी तत्व व्यवस्थित काम करत आहे. खूप आभार मानायचे सक्षम अग्नी तत्वाचे. सक्षम जलतत्व, चंद्रतत्व, इडा नाडी, डाव्या बाजूची नाकपुडी, ज्याद्वारे आपल्या शरीराला शीतलता मिळत आहे. बघा, एकमेकांवर अवलंबून असलेली ही तत्व. चंद्रतत्वाद्वारे शरीराला शीतलता आणि सूर्यतत्वाद्वारे शरीराला उष्णता मिळत आहे. खूप आभार मानायचे सूर्यग्रहाचे आणि चंद्रग्रहाचे. सावकाश दोन्ही हात मूलाधार चक्रावर ठेवायचे. मूलाधार चक्र शरीराचा मूळ आधार असलेले चक्र. पृथ्वी तत्व पृथ्वी ग्रहाशी संबंधित. पृथ्वी तत्वाचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. आपण ह्या सक्षम देहात एकदम तृप्त आहोत, समाधानी आहोत. रक्तधातूमध्ये असलेला प्रत्येक घटक व्यवस्थित काम करत आहे. त्याद्वारे अस्थिधातूंना बळकटी मिळत आहे. पृथ्वी तत्वाशी, ह्या पवित्र धरणी मातेशी आपला असलेला संबंध दिवसेंदिवस जास्त दृढ होत आहे. पृथ्वी ग्रहाला आज्ञाचक्रातनं बघण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक क्षणाला या सुंदर ग्रहाचे खूप आभार मानायचे, ज्या ग्रहामुळे आपल्याला राहायला छान जागा आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. या पवित्र धरणी मातेमुळे आपल्याला कितीतरी गोष्टी उपलब्ध झालेल्या आहेत. प्रत्येक क्षणाला या पृथ्वी मातेचे खूप आभार मानायचे. श्वास रोखून रमचं उच्चारण करायचे. रम. रम. रम.
हातातनं वाहणाऱ्या रेखीकडे सगळ्यांनी लक्ष द्या. आपल्या शरीराचा मूळ आधार असलेले चक्र अतिशय सक्षम आहे आणि व्यवस्थित काम करत आहे. प्रत्येक ग्रहाचे खूप आभार. सूर्यग्रह, चंद्रग्रह, सूर्य, पृथ्वी ग्रह अगदी व्यवस्थित काम करत आहे. प्रत्येकाचे मनापासून आभार. कमरेखालचा प्रत्येक अवयव पृथ्वी तत्वाच्या प्रभुत्वाखाली. आपले दोन्ही पाय अगदी व्यवस्थित काम करत आहे. दोन्ही सक्षम पायांचे खूप आभार मानायचे. सूर्य तत्वाला आपण सक्षम करत आहोत. आपल्या ह्या आयुष्यामधली कारक देवता, कारक ग्रह म्हणजे सूर्यग्रह. या सूर्यग्रहाचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे आणि सावकाश दोन्ही हात अनाहत चक्रावर ठेवायचे. शिवशक्तीशी संबंधित असलेले अनाहत चक्र शिवलिंगाला छातीच्या मध्यस्थानी बघण्याचा प्रयत्न करा. डोकं टेकून शिवलिंगाला मनापासून नमस्कार. सक्षम वायू तत्वाद्वारे, सक्षम हृदयामार्फत रक्तशुद्धीकरण प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे. वायू तत्वाचे प्रभुत्व करणारे श्री हनुमानजी सूक्ष्म स्वरूपात आपल्या या देहामध्ये आहेत. त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे. शिवशक्तीचेच एक रूप म्हणजे श्री हनुमानजी, ज्यांनी रामायणामध्ये अवतार घेतला. त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार. श्वास रोखून रमचं उच्चारण करायचे. रम. 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 वायू तत्वाचे खूप आभार म्हणायचे. दोन्ही हात हृदयावर ठेवायचे. श्वास रोखून रमचं उच्चारण करायचे. रम. 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 पंधरा मिनिटामध्ये फक्त आपण 13 वेळेला श्वास घेतलेला आहे. म्हणजे जवळपास 90 सेकंदामध्ये आपण फक्त 14 ते 15 वेळा श्वास घेतलेला आहे. श्वसन क्रिया अगदी व्यवस्थित काम करत आहे.
दुसऱ्यांबद्दल फक्त चांगले विचार आपल्या अंतरंगामध्ये येत आहेत. चांगल्या भावनांचे, चांगल्या अंतरंगाचे खूप आभार मानायचे. दोन्ही हात दोन्ही फुफ्फुसांवर ठेवायचे आणि रमचं उच्चारण करायचे. रम. 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 प्रत्येक श्वास आपण लांबवत आहोत. प्रत्येक श्वासाचे आभार मानायचे. प्राणवायूचे खूप आभार. सगळ्या गुरूंचे खूप आभार. सूर्य तत्वाचे खूप खूप आभार. सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा. कंठस्थानी बुद्धीची देवता देवी सरस्वतींना बघण्याचा प्रयत्न करा. डोकं टेकवून त्यांना मनापासून नमस्कार. देवी सरस्वतींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत या वैश्विक शक्तीद्वारे. आकाश तत्वाशी संबंधित असलेली ही देवता आणि आपला पवित्र मनुष्य देह एकही क्षण वाया न घालवता या पवित्र देहाद्वारे आपण चांगलीच कर्म करत आहोत. बुद्धीच्या देवतेचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. रमद्वारे. रम. 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 मानेच्या मागच्या बाजूने दोन्ही हात ठेवा. पाठीच्या कण्याच्या आतमध्ये असलेली सुषुम्ना नाडी जिच्यावर आहेत 7ही चक्र. आपली 7ही चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहेत. या सक्षम 7ही चक्रांचे आभार मानायचे. रमद्वारे. रम. 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 दोन्ही खांद्यांवर दोन्ही हात ठेवा. सक्षम खांद्यांचे खूप आभार. रमद्वारे. रम. रम. प्रत्येक कर्म आपण विचारपूर्वक करत आहोत. खांद्याच्या ठिकाणी असलेले चित्रगुप्त
असे मानण्यात येते की चित्रगुप्त आपण जे काही कर्म करत आहोत त्याची नोंद त्यांच्या इथे होत आहे. म्हणून प्रत्येक कर्म आपण विचारपूर्वक करत आहोत. खूप आभार मानायचे चांगल्या कर्मांचे. रमद्वारे रम रम दोन्ही दंडांवर हात ठेवा आणि रमचं उच्चारण करा. रम रम खूप आभार सूर्यग्रहाचे. प्रत्येक क्षणाला सावकाश दोन्ही मनगटांवर हात घ्या. कल्पनेमधून तळहातांवर ओम काढा, रम काढा, रेकीचे चिन्ह काढा. खूप आभार सक्षम दोन्ही हातांचे. रमद्वारे रम रम रमद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या. आपले अग्नी तत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे. बघा आपले गुरु म्हणजे सूर्यनारायणांच्या ठिकाणी सूर्याप्रमाणे आपल्याला ते आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश देत आहेत. खूप आभार मानायचे दत्तगुरु माऊलींचे, सगळ्या रेकी ग्रँड मास्टर्सचे. प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे खूप आभार मानायचे आणि सावकाश दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवा. शिवशक्तीचे स्थान असलेले आज्ञाचक्र पवित्र आत्म्याद्वारे शिवशक्तीशी आपण एकरूप होत आहोत. या पवित्र आत्म्याचे खूप आभार मानायचे. रमद्वारे रम 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 डोक्याच्या दोन्ही बाजूने हात ठेवा आणि रमचं उच्चारण करा. रम रम दोन्ही कानांवर हात ठेवा. सक्षम श्रवण शक्तीचे खूप आभार मानायचे. रमद्वारे रम रम
सावकाश सहस्त्रहार चक्रावर हात ठेवा. शिवशक्तीच्या आशीर्वादाने परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. आपला अध्यात्माचा प्रवास अगदी व्यवस्थित सुरू आहे. पंचतत्व आपली व्यवस्थित काम करत आहे. सगळ्या गुरूंचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. रमद्वारे रम 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 सावकाश दोन्ही मेंदूंवर हात ठेवा. सक्षम मेंदूंचे खूप आभार मानायचे. रमद्वारे रम रम अग्नी तत्वाद्वारे आपले दोन्ही मेंदू व्यवस्थित काम करत आहे. सावकाश दोन्ही हात समोर घ्या. अग्नी तत्वाचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. या आयुष्यामध्ये भरभरून आपल्याला यश, कीर्ती, समाधान, ऐश्वर्य प्राप्त होत आहे. प्रत्येक क्षणाला या वैश्विक शक्तीचे आभार मानायचे. साक्षात दत्त गुरु माऊली, स्वामी समर्थ, शिवशक्ती, सगळे रेखीचे ग्रेट ग्रँड मास्टर्सचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. खूप आभार सगळ्यांचे. सावकाश दोन्ही हात डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. ओम त्रिशूल स्वस्तिकमध्ये स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. रेकीच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात स्वतःला बघायचे. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन यायचे. स्वतःला नमस्कार करायचा. खूप आभार मानायचे. प्रत्येक क्षणाला अग्नी तत्वाचे, सूर्यग्रहाचे, पिंगळा नाडीचे, रम बीज मंत्राचे खूप आभार. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.